तुम्ही जे हे पाहतात हे आहे कढीपत्ता, गोड नीम किंवा मग करी लीव्हज। मित्रांनो, हे जे मागं झाड पाहतात हे सुद्धा त्याचं आहे आणि इथे जे तुम्ही पीक पाहतात हे सुद्धा त्याच्यात जे लागलेले आहेत झुडपं ते आहेत। तर कढीपत्त्याचा वापर आपण आपल्या घरच्या विविध गोष्टींमध्ये करतो, जसं की चिवडा, पोहे, भाज्या आणि त्यानंतर मसाल्यांमध्ये याचा वापर केला जातो। पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण खायची वेळ येते तेव्हा कढीपत्ता काढतो आणि बाजूला ठेवून देतो, तर ते करणं अतिशय चुकीचं आहे मित्रांनो। कारण कढीपत्त्याच्या पानांमध्ये अतिशय औषधीय गुणधर्म असलेली ही गोष्ट आहे आणि त्यामध्ये अँटीऑक्सिडंट, कार्बोझेल, अल्कलॉइड्स असतात जे जीवाणूविरोधी आणि अँटीफंगल गुणधर्म दाखवतात। तुम्हाला माहिती आहे का, कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट सोबतच बीटा कॅरोटीन, कॅल्शियम आणि लोह याचं सुद्धा खूप चांगलं प्रमाण असते आणि याचा वापर करून आयुर्वेदामध्ये मधुमेह नियंत्रणासाठी म्हणजे शुगर कंट्रोल करण्यासाठी, अतिसार, ताप, उलट्या आणि त्वचारोग तसंच प्रसूतीनंतर होणारे जे काही वेदना आहेत त्या कमी करण्यासाठी याचा वापर हा केला जातो। तसंच मित्रांनो, या वनस्पतीचं जे काही शास्त्रीय नाव आहे ते आहे मुरे कोइनिगी आणि हे नाव जे आहे तर ते वनस्पती शास्त्रज्ञ जोहान अँड्रियास मुरे यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं। याची जर लागवड करायची असली तर याच्या ज्या ताज्या बिया असतात त्याचा गर काढून जे बी उरतं त्याच वापरून तुम्हाला याची लागवड करावी लागेल। शेतकरी मित्रांनो, याबद्दल कोणत्या गोष्टी तुम्हाला माहीत होत्या आणि कोणत्या नाही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो,